नमस्कार मैत्रिणींनो, मी लीना पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, सकाळी सकाळी आहोंनी देवपूजा करून घेतली होती, कारण माझ्या मागे थोडी घाई होती. त्यांना आज डब्बा देखील न्यायचा नव्हता, नंतर डबा नेणार होते ते, त्यामुळे ते बोलले की मी देवपूजा करतो. तर इकडे बघा, मी चहा ठेवला होता, त्यानंतर शेवग्याच्या शेंगा देखील उकडायला ठेवल्या होत्या, कारण आज ना माझे सासू सासरे येणार होते. त्यामुळं इथं मी म्हटलं काळी भाजी आणि पोळ्या आणि भात बनवणार होती, त्यामुळे मग असा शेवग्याच्या शेंगांच्या ज्या आहे ना त्या उकडून घेतल्या होत्या, म्हणजे पाण्यामध्ये. त्यानंतर साईडला दूध देखील आलं होतं, तर दूध तापायला ठेवलं होतं. आता मसाला जो आहे तो मी बनवून घेतला. इथं काळा मसाला, आपले कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलं. त्याच्यानंतर थोडेसे आपले हरभऱ्याची डाळ असते ती देखील भाजून घेतली. त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण टाकून पेस्ट बनवली आणि ती आता तेल टाकून इथे मी परतून वगैरे घेत होती. खूप छान लागते आपली ही जी शेवग्याची भाजी आहे ना काळ्या, तर खूप छान लागते. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर बघा, इथं आता तेलामध्ये तो मसाला जो आहे ना तो मी इथं परतून घेत होती. जास्त परतवायचं नाही, कारण अगोदरच आपण कांदा आणि खोबरं भाजलेलं असतं ना, थोडंसंच परतवायचा. आणि त्याच्यात लगेच आपले जे घरचे मसाले असतात, गरम मसाला ते त्यामध्ये मी इथे टाकून घेते. थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, जास्त नाही पण थोडीशी कलर येण्यासाठी, ती पण घरचीच आहे आपली. त्यानंतर हा काळा मसाला टाकला. आता मसाला एवढा तिखट नाही, त्यामुळे इथे मी 2 चमचे काळा मसाला टाकला आणि ही थोडीशी धन्याची पावडर होती ती देखील यामध्ये टाकून घेतली. आता मी कोथिंबीर दळलेली होती, पण होती म्हणून म्हटलं थोडीशी टाकून घेऊ. त्यानंतर सर्व मिक्स केलं. छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता ज्या शेंगा उकडलेल्या होत्या ना त्या पाण्यासह त्यामध्ये टाकून द्यायच्या. आता हे मी टाकून दिलं आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आता आपल्याला जसं घट्ट आणि पातळ हवी त्यानुसार तुम्ही मध्ये पाणी वगैरे ऍड करू शकता. इथे मी थोडंसं पाणी ऍड केलं होतं. त्यानंतर इथं बघा, आज ना मला दही ना लावायचं होतं, आणि आता पावसामुळे म्हटले रस्त का नाही, तर माझ्याकडं असं मडकं होतं, तर त्यामध्येच म्हटले आज आपण दही लावू. तर इथं मी दूध थोडंसं कोमट करून घेतलं होतं, तापवलं होतं. आणि आता मटकं चांगलं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि त्यामध्ये आता दूध टाकून घेतलं आणि आता दही देखील टाकून घेत होती इरजायला, कारण आता थंडी खूप आहे, त्यामुळे म्हटले दही बाजूला असं भांड्या वगैरे टाकलं तर ते लवकर लागणार नाही. आणि मडक्यात जे दही लागतं ना, तर खूप छान असं एकदम घट्ट तयार होतं, तर म्हटले मडक्यातच लावू आज. त्यामुळे मी इथं इरजण वगैरे टाकून आता पॅक करून म्हटले एक भांड्याखाली वगैरे झाकून ठेवू, म्हणजे गरमाईने पटकन ते होईल. ते इथं बघा, भाजी वगैरे केली. आता आमचे जेवण वगैरे झाले होते. सायंकाळच्या वेळेस आता शंभूला क्लासला जायचं, तर याचं होतं की मी आजच्या दिवस जात नाही, आजी बाबा आले तर म्हटले जा. तर त्यांनी शेवटी काय केलं, तुम्ही चला, मला काहीतरी घेऊन द्या आणि मग मी क्लासला जातो. तर बाबाला घेऊन क्लासला गेला होता. तरी मला ब्लाऊज देखील शिवायचं होतं, माझ्या नणंदबाईचंच होतं, कारण खूप दिवसाचे पडलेले होते. आता हे देखील आलेच असं म्हणले त्यांच्याकडे द्यायचे होते, तर मग मी आज शिवायला घेतलं होतं ते. तर तेच इथे मी शिवून घेत होती. एक शिवलं होतं, दुसरं देखील पूर्ण होत आलं होतं, तर ते इथे शिवून घेत होती. त्यानंतर संध्याकाळी मला आज म्हटलं पावभाजी जी आहे ना ती बनवून म्हटलं. तर मग एवढं काही काम नव्हतं, त्यामुळे म्हटलं अगोदर हे पूर्ण करून घेऊ, फक्त पावभाजीच बनवायची होती. मग इथं ब्लाऊज शिवायला मी बसली होती. तर ब्लाऊज न झालं तर चहा देखील घ्यायचा होता. तर हे ड्युटीवरून आले होते, चहा पाणी झाला आणि लगेचच ते बाजारात जाऊन पाव वगैरे घेऊन आले होते. तर हे बघा, ओले पाव आणले होते. आता त्या दिवशी आम्ही बाजार आणला होता, पण त्या बाजारात शिमला मिरची आणि टमॅटो म्हणजे होते, पण खूपच छोटे छोटे ते, त्यामुळे मी टमॅटो आणलेच नाही. पण मग आज पावभाजी बनवायची म्हटले, टमॅटो लागतील, तर यांनी बघा आणले होते तसे काही ते बोरं जे असतात ना तसे टमॅटो होते, तर सगळीकडे तसेच होते म्हणे. शिमला मिरची देखील आणली नव्हती. आता बाकी मी सर्व कट करून ठेवलेलं होतं, फ्लावर, बटाटा. आता शिमला मिरची इथं कट करून त्यामध्ये टाकून घेत होती आणि इथं कुकर लावून ठेवून दिला आता शिजायला. त्यानंतर आता घरून सासरे आले होते, त्यामुळे त्यांनी घरून असं काहीतरी सामान आणलेलं होतं.
तर शंभूसाठी अंडे आणले होते. त्यानंतर हे बघा, हे तिळचे लाडू आता घरी बनवलेले असतील, 4-5 असतील तर ते देखील आणलेले होते. हे बघा. हे लगेचच म्हणे दे खाऊन बघतो. आता माझे असं गोड खाल्लं ना माझी लगेच दाढ दुखती. तर मी घास खाला, खूप छान होते. त्यानंतर लिंबू देखील आणलेले होते. काही डाळ होती आमची. आता हे सर्व घरचंच होतं, पण ट्रेनने आले तरी पण एवढं सामान घेऊन आली आहे बघा. आता यामध्ये हरभऱ्याची डाळ होती, घरचीच होती ती पण, सासूबाईंनी घरी बनवलेली होती. हे बघ. त्यानंतर चवळ्या आणल्या होत्या. हे सर्व घरचंच थोडं थोडं सामान जे होतं ना त्या घेऊन आलेल्या होत्या. काय आणू मला विचारत होत्या, पण म्हटले जेवढं आणता येईल तेवढं आणा, कारण ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. तरी पण एवढं घेऊन आल्या होत्या त्या. त्यानंतर या खोक्यामध्ये ना काही पापड आणि ते आणले होते. आता मी त्यांना म्हटले की उडदाचे पापड बनवले ना का आणू, तरी म्हणे खाऊन पाहायला आणते. आता यामध्ये वरती नागलीचे पापड आणले होते त्यांनी काही, आणि खाली उडदाचे पापड टाकून आणलेले होते तव्यावर. तर एवढं जे सामान आहे ट्रेनने अक्षरशः कसं घेऊन आले काय माहिती, एवढ्या गर्दीमध्ये. आता संध्याकाळी मी आता म्हटलं भाजी ते शिजणार होते, तर म्हटले इकडं आता आपण टमॅटो आणि कांद्याची प्युरी बनवून घेतली होती पेस्ट, आणि ती आता इथं बघा गावरान तूप टाकलंय, आणि त्या तुपातच मी इथं परतायला टाकत होती ती पेस्ट जी बनवली होती ती. ते यामध्ये जी पेस्ट वगैरे आहे ना ती म्हटलं आता ते ही कांदा आणि टोमॅटो मी कच्चे दळून घेतले होते. मी असे परतवून दळत नाही ते, तर असेच कच्चे मी जे आहे ना ते दळून घेतले मिक्सर मध्ये. त्यानंतर अद्रक आणि लसूण आहे ना बाजूला बघा असा ठेचून घेतला होता, आणि तो देखील त्यामध्ये ऍड करून घेतल्यानंतर थोडस परतल्यानंतर खूप छान लागते अशी देखील, बिना असं परतवेलचे जे आहे ना कच्चे दळून घ्यायचे नंतर परतवायचे, छान लागते. तरी इथं बघा जो कांदा होता ना इतका कडू होता, परतवत होती तरी अक्षरशः डोळ्यातून असं कडू पाणी येत होतं त्याने. आता इथं परतलं वगैरे होतं ते मिश्रण देखील मी यामध्ये भाज्यांचं टाकून दिलं होतं बघा. आता साईडला म्हटले पाव देखील गरम करून घेऊ, तर जास्त काही नाही, थोडेसेच असे तूप टाकून मी इथं 6 असे पाव गरम करून घेत होते. तर सगळे सोबतच जेवायला बसणार होतो, असं की आम्ही सर्व सोबतच जेवायला बसत असतो. तर बघा आता शंभू व्हिडिओ काढतोय, त्याचं झालं होतं आपण आधीला सांगत होता इकडं बघा इकडं बघा असं बघा. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.